हॅलो, आदरणीय शेलार साहेब स्वागत आमचे कांबळे साहेब करतील. किरण थोरात साहेब, तुम्हाला सुद्धा आम्ही इथे सन्मानित करतोय आणि खरंच तुमचं परत एकदा पूर्ण समाजातर्फे खूप खूप आम्ही म्हणजे तुमचं स्वागत करायला पाहिजे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने रक्तदान अवयवदान ह्या प्रकारची मोहीम राबवतात आणि म्हणून आम्हाला एक समाज बांधव म्हणून तुमचा सार्थ सार्थ अभिमान आहे. आणि ज्या पद्धतीने पालघर कॉलेजचं नाव सुद्धा तुम्ही रोशन करत आहात त्याबद्दल सुद्धा तुमचं आम्ही इथे स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि समाजातर्फे धन्यवादही म्हणतो की तुम्ही फार चांगले स्टुडंट तुम्ही घडवत आहात. आयुष्यमान प्रीतम शेलार यांचंही सन्मान नितीन कांबळे हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहात. असंच सर्वांनी आम्हाला सहकार्य करत राहूया. यावेळी आपला दुसरा वर्ष आहे, तिसरा वर्ष अजून जोरदार पद्धतीने आपण साजरा करूया. चला फिल्डिंग सजवायचे प्लीज, विनंती असेल जास्त वेळ आपण दडवायचं नाहीये कारण बराच उशीर झालेला आहे. प्रमोद जाधव फ्रॉम अंबोडे, आपणास निवेदन असेल आपणास सन्मानित करण्यात येते. कृपया आपण सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं प्लीज, निवेदन असेल. स्टार्ट ऑफ द मॅच, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आपण पाहू शकाल. हॅलो, हॅलो, प्रमोद भाऊ, तुमचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असतं, न सांगता तुमची आम्हाला मदत मिळत असते. मला विनंती करायला आवडेल की तुम्ही अजूनही थांबा, मग संध्याकाळी आज प्रमोद जाधव साहेबांचं आदरणीय संतोषराव साहेबांना विनंती करेल की त्यांनी राजेंद्र कुर्ले साहेब यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. एकच धावेवर समाधान मात्र पाहायला मात्र मिळाला. संदीप एकदा विधा अर्चित करेल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचायची तब्बल 6 धावा. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे, जास्त वेळ आपण रडवायचा नाहीये. टेंबोडे संघ सुद्धा मातब्बर आहे, टेंबोडे संघ आणि नवली पालघर. मला असं वाटतं की आपण सर्वांनी थांबूया. आपल्याला आज सत्कार समारंभ करायचे आहेत. आपण सामन्यातली बऱ्याच समाजातील जे आपली खेळाडू आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे. वे आपण पाहू शकाल
तटीच्या सर्कलमध्ये चेंडूला पाठवण्याचं काम, फक्त एकच धावा मात्र अर्चित केली जाईल. एका धावेने पुण्याच्या धावसंख्येत ग्राफ बदलेल आणि जाऊन पोहोचेल तिथं तब्बल 8 धावा. हलक्याशा पद्धतीने, हळूवार पद्धतीने, संत गतीने बंद बंद क्रिकेटचा रणसंग्राम मात्र पाहायला मिळतोय. मिस्टर मुकेश एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न होते. अजून मात्र येणारे 3 चेंडू शेष पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ. थोडस आपण पाहू शकाल आउट ऑफ दी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्यावेळी पंच मात्र वळतायत. एक सुवैरी चेंडू मात्र पाहायला मिळाला. कराबशी लेंथ ऑफ लाईन म्हणावी लागेल. पण म्हणतात ना की अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का अपमान, जैसी गेंद वैसी नसीहत. त्या पद्धतीने मात्र खेळ मात्र पाहायला मात्र मिळेल का? अगदी शॉर्टलाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला वळवण्याचं काम फायनलच्या विजर मध्ये आणि यावेळी चेंडू मात्र दगदगून खदगदून निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. चौकारासाठी 4 धावा. सुवर्ण गीत मात्र मंत्रमुग्ध केलं गेलंय. कमिंग सून आपण पाहू शकाल. अगदी 14 एप्रिलला येते. प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे ती जयंतीची. आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 13 धावा आणि आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 4 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. खूपच चांगलीची खेळी मात्र म्हणावी लागेल. यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न जरूर. पुनश्च चेंडू मात्र नक्कीच बॅटची कडा मात्र घेतली जाईल आणि अगदी 2 धावेचा मनसुबा पाहायला मिळतोय आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने पुनश्च गला बदलेल आणि जाऊन पोहोचते ती 15 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शेष पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. संदीप राऊत. संदीप राऊत फक्त मोठे फटके मारायचा प्रयत्न करतोय. बघूया या चेंडू मध्ये उंच फटका आणि 6 धावा. सुंदर धावा. धावसंख्या ही 6 ने वाढली धावसंख्या झाली ती 21 धावा फलकावर लागलेल्या आहेत. चेंडू फेकून झालेत ते 6. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 6 चेंडूत 21 धावा फलकावर लागल्यात. अजूनही 12 चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर उभं करतायत ते. जोपर्यंत टेंबोडे संघामध्ये जितेंद्र जाधव आहे तोपर्यंत 100 रन जरी झाले तरी टेंबोडे जिंकणार. खरंच भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुभवी असे खेळाडू आहेत. संतोष शेलार चांगला असा लेदर क्रिकेटचा क्रिकेटर होता. थोडासा वयानुसार आणि परिस्थिती अभावी काही आपले समाजाचे प्लेयर बाहेर जाऊ शकले नाही. संतोष शेलार उर्फ सोन्या नक्कीच एक काळ प्राऊडली समाजातनं ह्या खेळाडूचं लेदरसाठी नाव घेतलं जायचं. तर सामना करतायत ते नितीन. सुंदर चेंडू तेवढा छान असा तटवलेला, मान सन्मानाने तटवलेला. 1 धाव पूर्ण होते. हाडू दुसरी धाव धावणार नाही एवढी निश्चित. हा कारण का बॅटिंगवर अविरत प्रेम आहे. आय लव्ह टू बॅट. हे तुम्ही त्याचा गैरअर्थ लावू नका. मराठी भाषा तशी आहे. आताच तिला राजभाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे तिला जशी वळवायची तशी वळवा, जशी पळवायची तशी पळवा. पण हाडू तुला बाकी बॅटिंगला आहे, तुला रन पळवायचे तेवढे निश्चित ठेव. आणि सोन्या तेवढाच चांगला गोलंदाज आहे. सोन्या जर हाडूचा बोल्ड काढला तर तुला 500 रुपये बक्षीस. आणि सोन्याला बाकी हाडूनी इसे बोलते गुस्सा आणि की क्या हद होती है. हा ते आताच आम्हाला कुर्ले म्हणतात त्यांना बालकडू दिलाय दुपारी. सकाळचा बालकडू दुपारी दिलाय. वेल प्लेड हाडू. धावसंख्या फलकाला गती 28 धावा. हे लहानपणी जास्त बालकडू घेतल्याचे परिणाम आहेत ते. दरम्यान नक्कीच एक समाजातले काही चांगले खेळाडू त्यापैकी एक संदीप उर्फ हाडू, सोन्या, कैलास अशी काही नावं आवर्जून घेता येत आहेत.
वाव, सुंदरसा हा चेंडू होता संतोषाचा. संदीपाने काय समजले नाही, हीच लेन ठेवली. अविनाश मोरे उसरणे, कृपया टॉस बॉक्सकडे यायचं आहे. आपण सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला गौरवण्यात येत आहे. पुढील चेंडू संदीप साठी सोनी याचा सुंदर असा लागला चेंडू. कोणताही चेंडू आणि कोणती धाव न घेता जागीच उभे राहिले ते संदीप. चांगला असा टेंबोड्या संघाचा खेळाडू आहेस. त्याला शोनी या नावाने इथे प्रसिद्धी मिळालेली होती. बघूया संतोष शेलार उर्फ सोनी. आजही 45+ मध्ये एवढा सुंदर परफॉर्मन्स संतोष शेलार यांचा उर्फ शोनी. काय सुंदर अशी गोलंदाजी ते करत आहेत. हो सुंदर, खरंच सुंदर असा चेंडू. पण क्षेत्ररक्षकाची साथ बॉलरला मिळाली असती तर आता हा वेगळा काहीतरी एक रिझल्ट आपल्याला इकडे दिसला असता. अतिशय अविनाशजी मोरे उसरणी यांचं इथे स्वागत होत आहे. स्वागत करते किरण थोरात सरजी. मागच्या ओव्हरमध्ये 21 धावा होत्या आणि ह्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावसंख्येला रोख संतोष शेलार यांनी लावलाय. आणि हा एक धाव. दरम्यान काही स्ट्रॅटेजिकल चर्चा बाहेर नेहमी चालतात, ज्या आम्ही पहिल्या मॅच पासून बघतोय. आणि कदाचित त्याचे बॅट्समन म्हणून ती स्ट्रॅटेजी पण असेल की आपण स्ट्राईक टिकवली तर धावा जास्त होऊ शकतात. कधी कधी हार्दिक पांड्या नाही का 1 रन निघते 2 रन निघते तरी धावत नाही, बाउंड्रीज मारायची. संघाची धावसंख्या पाहिलं मिळते तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. ओके, विदाउट लॉस. विदाउट लॉस 30 रन्स ऑन स्कोर कार्ड अँड 2 ओव्हर इज गॉन. आणि आता आले ते आबा, अर्थात अजय. 30 धावा. सर कोकम सरबत याची सुविधा मात्र केलेली आहे. कृपया आपण कोकम सरबतचा आस्वाद आपण घ्यायचा आहे, तिचा विनंती असेल. 22 नंबर अजय उर्फ आबा. सुंदर. बघूया जितो स्वतः धावतोय. मुकेश आहे तिकडे. एकच धावेवर समाधान मानलं लागेल आणि अर्थातच एकच धाव घेतली जाणार होती. अंका त्या बाजूला जात आहेत ते सँडी अर्थात संदीप. आणि आबा तुलाही टार्गेट आहे की ही एक मजा आणण्याची. एक बॉलरलाही टार्गेट मिळतोय. जशी मगाशी आमचा संघ खेळताना जो वेस्ट इंडिज सारखा होता, 17 बेटांवरचे 17 खेळाडू. आबा संदीप याला आणि वाईट स्वयर चेंडू. परंतु याच्यावर एक धाव मिळाली असती तर कदाचित 2 धावा झाल्या असत्या, ही एक आणि ती एक, परंतु नाही घेतली. स्ट्रॅटेजी असेल बॅटिंगची. बॅटीवरचं प्रेम. आणि ते एक मला हिंदीमध्ये कहावत आहे, समझ समझ के ना समझ को क्या समझा ना, समझने वाला ना समझ निकला तो ना समझ को क्या समझा. आणि अशा सिच्युएशन कधी कधी 1-1 रन साठी खूप मागात ठरतात. दरम्यान आवाज पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वयर चेंडू. आणि हे कधी होतंय की जेव्हा एखादा गोलंदाज प्रॅक्टिस मध्ये नसतो आणि तो अनवॉन्टेड फोर्स क्रिएट करतो, अँटी फोर्स क्रिएट होतो आणि बॉल दिशाहीन होतो आणि तो वाईट जातोय. माझे सहकारी समालोचक पण याच्यावर आपलं काहीतरी भाष्य करतीलच. खरोखर आपण पाहू शकाल संदीप आहे तोपर्यंत मॅच मध्ये एक वेगळी मजा असेल, परंतु थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न करतोय तो मिस्टर संदीप राऊत. आपण पाहू शकाल ऑन क्रीज वरती. यावेळी पाहू शकाल गेंद बल्ले से ऐसी निकली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी. गेंद चल पड़ी आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट, मॅक्झिमम 6. 6 धावा. नाही ती त्याची आवडती जागा आहे. रोज मैदानावर आल्यावर तो त्या पट्ट्यातनच जातो बाहेर, म्हणून ती त्याची आवडती जागा. तिकडे फटके मारतो असा पण त्याचा अर्थ लावूया. पण दरम्यान माझं तर असं वैयक्तिक मत आहे का 45+ स्पर्धा आहेत तर सुरेश जाधवांनी सुरुवात करायला पाहिजे होती. हा इनडायरेक्टली सुरेश जाधवांवर हाडून केलेला अन्याय आहे. याच्याशी बरेच खेळाडू सहमत असतील. नाही आम्ही वेस्ट इंडिज टीम सारखे होतो. 12 बेटावरचे 12 जण. सगळ्यात लांबचा जमैका बेटातला मी होतो, वाड्याचा. जमैका वाडा.
किरण थोरात सर. हा नक्कीच आनंद सर बोला. जमैका बेटावरून आला तर जरा चेहरा पण दाखवा ना. ते वेस्ट इंडिज वाले दिसत नाही ना, म्हणूनच पूर्ण प्रकाश चेहरा कुठे आहे. हाडूला खेळवायचं असेल आबा ऑफ स्टंपला वाईड वर खेळव. हा म्हणजे आपल्या हे बाकी दोघी स्ट्रॅटेजिकल बॉलर आता हातात बस. माईक आहेत, म्हणजे हाडू तुझं काही खरं नाही असं निश्चित आहे. दरम्यान ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवला तर अरे हा 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 क्या बॉल था, लाजवाब, लल्लन टॉप डिलिव्हरी. गेंद बाल बाल बचे, थोडस वाचला गेला अगदी चेंडू थोडस खालच्या दिशेला असता बाल कदाचित 500 पण वाचले. खऱ्या अर्थाने खरोखरच ॲब्सोल्यूट. पण हाडूला खेळवायचा असेल तर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू थोडासा हाईट देऊन खेळवला तर हाडूला तो चेंडू मारता येत नाही. अरे हा झेल होते का. अरे 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 एक हिंदीत म्हण आहे नेहमी बोलली जाते पारंपरिक भाषेत, नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. हा अगदी तसंच झालेलं आहे. आणि ही स्ट्रॅटेजी असते एखाद्या, म्हणजे ह्या उन्हाळ्यात मध्ये पण हरभऱ्याची लागवड करणं. स्कोअर दरम्यान स्कोअर काय आहे कळवा जरा. संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 धावा. 45 रन. चेंडू पाहिले तर 4 चेंडू फेकून दिले गेलेत, अजून शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू म्हणजे गबळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउंडच्या स्वरूपात. मला एक कळत नाही का समाजाच्या स्पर्धांमध्ये हे खेळाडू नेहमी एकमेकाच्या अपोजिट खेळतात. असा आमच्या एखादा सारखा जमेका बेटात आला तर त्याला अंदाज नाही, तर त्याला मारला तर ठीक आहे, पण हे रोजच खेळतात तरी सुद्धा मारतात. एक तर बॉलर चुकीचा आहे का बॅट्समन आलाय म्हणून मारतो कळत नाही. बॅट्समन सुद्धा एक दिग्गज खेळाडू आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहेत. त्या पद्धतीने एक्सपिरियन्सचा वापर करताना पाहायला भेटतो मिस्टर संदीप राऊत. अगदी बरोबर की संदीपची एक शैली आहे, एक ख्यातनाम खेळाडू म्हणून नक्की त्याच्याकडे बघितलं जाते. परंतु शेवटच्या चेंडूलाही विकेट निघू शकते. स्क्वेअर चेंडू, आबाचा स्क्वेअर चेंडू. हे 50 वर्षाचा झाला हाडू नाही, कारण का मी 51 वर्षे 1 दिवस आणि काहीतरी तास असं सध्याचं माझं वयोमान आहे. आणि आकेश वाट बघतो मेरा नंबर कब आएगा 45. बघूया झेल होते का. 6 पुन्हा एकदा. गुड फिनिश संदीप, गुड फिनिश, छान. अब तक 56. आणि ही म्हण पण आपल्यासाठीच आहे. 1818 1 जानेवारी 1818 500 ने 28,000 का आपले डिवाइड बाय 56. अब तक 56 असा स्कोर दिलेला आहे. 57चा टार्गेट आहे. ऑफिशियली टार्गेट आमचे समालोचक अनाउन्स करतील. 56 धावा बॅटेड पॅडच्या साह्याने आणि 57 धावांचा आव्हान. 57 रन्स टू विन. ओके, needed 57 within 18 deliveries. It is a big target front of the टिंबोडा. आणि हाडू मनातल्या मनात खूप हसत आलेला आहे की भगवंता कुठेही गेला तर ह्या लोकांच्या हातात माईक नको देऊ रे. पण ते आमच्या मित्रावर असलेलं प्रेम आहे. मला असं एक कळलेलं का तुम्ही प्रत्येक वेळेस 2 धावा घ्यायला तयार होतात, परंतु तुमचा नॉन स्ट्राईकचा माणूस असं का करत होता. नाही, भाऊला खेळू दे, भाऊ मारते ना मस्त, म्हणून भाऊला चान्स देत होतो. ओके, भाऊला खेळू दे, हे पण मनाचं मोठेपण आहे. भाऊला खेळू दे. हा, दरम्यान आमचे जुने सगळे विद्यार्थी खेळाडू इकडे आलेले आहेत. मॅच बघतायत. मास्तर कधी रिटायर्ड होईल, मास्तर अजून म्हातारा कसा होत नाही, तर त्यांनी टार्गेट करावं की मास्तर अजून मैदानात आहेत, बोलर आपण तरुणाईतच खेळलं पाहिजे. आदर्श मोहिते आमचा जुना SDSM चा क्रिकेट टीमचा मेंबर. आणि महिलांसाठी एक खुश खबर की 10 एप्रिल 11 एप्रिल 12 एप्रिल आणि 13 एप्रिल दांडेकर कॉलेजच्या मैदानावर महिला ट्रॉफी होते MCA ची. मुंबई विभागातल्या टॉपच्या 8 टीम महिलांच्या सीझन क्रिकेट खेळतात. A डिव्हिजनला खेळणारे त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, WPL मध्ये खेळलेले खेळाडू आहेत आणि आपल्या भागातल्याही काही मुली खेळत आहेत. अभिमानाने सांगेन की दांडेकर कॉलेजमधनं रिप्रेझेंट करणारे आणि सध्या MCA खेळणारी रचना पागधरे, नवापूर, उन्नती नाईक,
उछेळी आणि निधी घरत बिरवाडी अशा ह्या तिन्ही माझ्या स्टुडंट आहेत, ज्यांना घडवलंय आणि त्या तिन्ही MCA खेळतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांचा एक मुलींचा खेळ बघायला मिळेल, जेणेकरून उद्देश आहे की पालघर पंचक्रोशीत मुलींचा क्रिकेटही मोठा वाढावा, दर्जेदार व्हावा आणि याचा आनंद आपण आवर्जून घ्या अशी मी आपणाला आग्रहाची विनंती करतोय की एक मोठी स्पर्धा आपल्याकडे संपन्न होते. हाडू वेल प्लेड. एकंदरीत आपण खूप छान छान असे मारले. संजय गायकवाड, आपण संदीप आहेत 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 ओके, ऑल द बेस्ट. हा टेंबोडे, तुम्हाला ऑल द बेस्ट. 57 मारल्या, 57चा टार्गेट आणि टेंबोडेवाल्यांसाठी ते काही तसं कमी नाहीये आणि त्यांना ते अशक्य पण नाहीये का, तो ट्रस्ट आहे माझा. एक काळ समाजाच्या मॅच खेळताना ह्या 2-4 टीम, अंबोडे झाले, टेंबोडा झाला, नवलीची ही नगरची टीम, पास्तळ टीम नक्कीच चांगल्या खेळायच्या, माहीम टीम आणि हॅलो, सर्व क्रीडा रसिकांना एक विनंती असेल की सामना झाला, हरलो म्हणून कोणीही आपलं सन्मानचिन्ह घेऊन घरी जाऊ नका. आपण सर्वांना एकत्र करण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम ठेवतो. त्यामुळे नक्कीच जरी सन्मानचिन्ह घेऊन झालं असलं तरीसुद्धा आपण या ठिकाणी थांबायचं आहे. आपले क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याच बांधवांची काही मुलं जी राज्यस्तरावर म्हणजे नॅशनल आणि राज्य या स्तरावर जाऊन ज्यांनी क्रीडा कौशल्य दाखवलेलं आहे आणि आपल्या समाजाचं, आपल्या समाज बांधवांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर या मधल्या काळात म्हणजे 1 महिन्यापूर्वीच म्हणता येईल, आपल्या टेंबोड्या गावातील महिलांनी एक खूप छान असा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या ऐतिहासिक निर्णयाबाबत आपल्याला त्यांचं पुन्हा सत्कार करायचं आहे. त्यांना त्या बाबतीत ऑल द बेस्ट देऊन ना त्यांचं कौतुक करायचं आहे. हाच निर्णय इतरही ठिकाणी व्हायला हवा. इतर समाज बांधवांनासुद्धा त्याची जाणीव जागृती व्हावी. आज आपलं यूट्यूब लाईव्ह आहे आणि त्यामुळे अर्थातच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपला समाज किंवा आपल्या समाजातील भगिनींनी कोणता निर्णय घेतलेला आहे तो अन्य समाजापर्यंतसुद्धा पोहोचेल. आणि म्हणून विनंती असेल आपल्या सर्व समाज बांधवांना की कोणीही ट्रॉफी घेऊन किंवा हरलो म्हणून घरी जाण्याचा प्रयत्न करू नका. शेवटपर्यंत थांबा, तरच या कार्यक्रमाची शोभा वाढेल. धन्यवाद. खूपच सुंदर असं प्रतिपादन आपण पाहू शकाल. आनंद गुरुजी यांनी मात्र नक्कीच संबोधन केलं गेलं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खूपच चांगली एक नाण्याची एक बाजू पडताळून पाहिली गेली. एक इनिंग संपली गेली आणि आपण संघाची धावसंख्या पोहोचली ते तब्बल 57 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलंय. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं, जास्त वेळ आपण दडवायचं नाहीये. आपण पाहू शकाल सेकंड राऊंडचा सामनातील शेवटचा सामना इथे पाहायला मिळतोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल करायची, जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये. चला सलामीची जोडी जायचं आहे प्लीज, जास्त वेळ दडवायचा नाही. आपण पाहू शकाल टेंबोडे संघातून प्रथम जोडी दखल होतोय तो मिस्टर जितेंद्र आणि मिस्टर संतोष. मिस्टर जितेंद्र अँड शोनी. आणि बाकी अख्खा ह्या बाजूचा पॅव्हेलियन टेंबोडकरांनी भरलेला आहे. वा, टेंबोडकर जरा एकदा हात वरती करा म्हणजे आमच्या युट्यूबवर तुम्ही दिसाल. बरं वाटते मला की हा माहोल पुढच्या स्पर्धेला प्रत्येक गावचं मंडळाचा संघ खेळतोय, गावचा संघ खेळतोय किंवा गावचे खेळाडू खेळतात, सगळ्यांनी आला तर हा रोमांच वाढत राहील. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी, आपल्या सगळ्या धम्म बांधवांसाठी. कोणीही जाणार नाही. जो मॅचला सोडून गेला आणि रिपोर्टिंग कळलं पुढच्या वर्षी त्याचा फॉर्म बाद केला जाईल.
सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर त्यावेळी तितक्याचा एका हाताने चमत्कार करण्याचा प्रयत्न सुद्धा मात्र करताना पाहायला मिळेल. अगदी 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. अमर भाऊनी चेंडू अडवला. चार्ली खुश. हॅलो. जवळपास खूपच छान असं पुढचं. हा सुंदर टटोला चेंडू, परंतु ऑफ साइडला बॉल जाणं मुश्किल आहे. हवा उलट्या दिशेची आहे. आणि जास्तीत जास्त धावा, जेवढा धावा जास्त आहे दरम्यान हवा ही लेग साइडच्या दिशेने आहे, त्यामुळे बॅट्समॅनने त्याचा विचार करावा. खूप सुंदर क्रिकेट यावेळी. वा सुंदर तटवलेला बघूया. नाही सिंगल. मिस्टर जितेंद्र एक मोठं नाव, मोठा खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. कडा उजवा खेळाडू पाहायला मिळते कशा पद्धतीने फलंदाजी मात्र करेल. यावेळी थोडंसं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर मात्र करताना पाहायला मिळेल का. अगदी लॉंगाच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं, परंतु एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागतं आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 6 धावा. जर खरोखर एवढ्या धावांचा पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे किरण सर आतिषबाजी करावी लागेल, मोठे प्रहार करावे लागतील. फटाके फटाके. हे हाडू तिकडे खुश आहे आणि हा स्क्वेअर चेंडू एक धावेची भर पडते आणि हे स्क्वेअर चेंडू महागात पडू शकतात. आणखी एक चेंडू जो वाढतोय तो पुढचा नोही पडू शकतो, त्याला षटकारही बसू शकतो, फ्री हिटला पुन्हा षटकार लागू शकतो. म्हणजे एक चेंडू वाढला तर 13 धावा वाढू शकतात. आणि सुंदर असा सोन्याने हा तटवलेला चेंडू बघूया. आउटफील्ड खराबचा हा परिणाम. चेंडू पुन्हा येतोय रिटर्न. एकच धावेवर कदाचित हा बाउंड्री झाला असता, परंतु हार्ड लक. इट इज टेक्निकली एरर. आणि चेंडू हातल्या हात राहिला गेला. जर संतोष यांनीचा षटकार लगावला गेला तर जितेंद्र, जर षटकार लगावला गेला तर नितीन याच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचप्रमाणे संतोष राऊत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि महेश राऊत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आलं गेलं. किरण सर बिलकुल. वा पहिलं तर आलेलं आहे. 1500 कमवले गेलेत. अगदी ज्याप्रमाणे म्हटलं गेलं 500 प्लस 3 इज इक्वल टू अगदी 1500 रुपयाचं रोख प्राइज, कॅश प्राइज मिळवलं जाते. किरण सर बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि आता बाकी हाडू आलाय. संदीप संपला का? ठीक आहे, असू द्या. प्लेयर किसी को कभी कम नहीं समजा जाता. वयाच्या 45 मध्ये एखादा तांबे निर्माण होतो. आपल्याकडे एक तांबे मॅच बघायला आलेत, पण ते 45 चे नाही आहेत, ते फक्त प्रेक्षक म्हणून बाहेरनच मॅच बघतायत. खरोखर आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे पैसा लगावला गेला त्याप्रमाणे सुद्धा षटकार लगावला गेला. हो, पण हाडूला जर लगातार 3 6 मारल्या तर माझ्याकडनं 500 रुपये. वळी जरूर थोडस स्वीप शॉट मात्र केला गेलाय लॉंगच्या क्षेत्रामध्ये आणि सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल. 1 बॉलच्या स्वरूपात खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. डीजे मया भीमा धन्यवाद डीजे. अन्यायावर तुटून पडणारा असा सोन्या म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा तटवण्याचा चेंडू, परंतु काय अरे 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 एक धाव गेली तरी चालेल, पण कोणाला इंजुरी येणार नाही याची काळजी घ्या. आपण हा स्नेहबंध म्हणून ही स्पर्धा संपन्न करतोय. म्हणून जीवाची आकांक्षा मात्र करू नका, कारण क्रिकेट हे फक्त खेळ, शारीरिक फिट असणे फक्त महत्वाचं असतं. ते कुठल्याही प्रकारचं क्रिकेट हे जीवन नाही असं आपण सातत्याने सांगत असतो समालोचनाच्या कक्षामधून. वा पुन्हा एकदा तडवलंय. बघूया अमर भाऊ काय करतात. आणि हा योसेक्स षटकारांचा वर्षाव पाहायला मिळतोय. त्याप्रमाणे टेंभोडकरांची जत्रा मात्र भरली गेली आहे. येस, आक्रोश पाहायला मिळतोय.
खूपच सुरेख आपण पाहू शकाल मिस्टर जितेंद्र चांगली मात्र खेळी साकारताना पाहायला मिळतोय. धुरंधर वादळ मात्र घोंगावला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा. अजून आपण पाहू शकाल येणारे येणारे 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. किरण सर 8 चेंडू आणि 32 धावा. 32 रन नेडेड इन 8 डिलिव्हरीज आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल. शक्य आहे. टेंबडाचा संघही तेवढा चांगला आहे. पुन्हा एकदा हा तटवता आला नाही जितूला. कदाचित त्याला सीमारेषा पार घालवता आला असता अमरभाऊ. आणि ह्या वयातही अमरदीप शेलार चांगली क्षेत्ररक्षण करतायत. बाहेर कुठे आमचे जावई असतील चिराग तर आपण बघा की काका आज पण एवढी सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. किरण सर आपण पाहिलं तर जितेंद्रला फुलटॉस चेंडू होता. कारण क्रिकेटमध्ये ज्या चेंडूची आपण आतुरतेने वाट पाहतो तो चेंडू होता. अगदी ज्याप्रमाणे लहान मुलांना आईस्क्रीम देतो आईस्क्रीम हातातून पडतो त्यातला चेंडू मात्र पाहायला मिळाला. बिलकुल 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 एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घालवली त्यांनी आणि ती मागात ठरू शकते. तो जो षटकार आला असता थोडं मॅचला एक थोडीशी कलाटणी मात्र आली नक्कीच असती. नक्कीच तो इनडायरेक्टली जेव्हा आपण जाऊ तर निगेटिव्ह अप्रोच तो टर्निंग पॉईंट होता असं समजू का तो लॉस केला. खरोखर ज्यावेळी आपण पराभूत व्हाल तेव्हा या चेंडूची मात्र किंमत सोसावी लागेल. म्हणून म्हणतात ना तेलही गेलं आणि तुपही गेलं. हाती आलं बाकी आपल्या काढलेला जागा भरा. पुढचा चेंडू 6 चेंडू मध्ये किती धावा पाहिजेत हा महत्वाचा टार्गेट. 31 रन in 1 over 6 delivery. Remaining 6 delivery needed 31 run. Every delivery you feed on the boundary. चला थोडस स्पीडअप ठेवायचं. येणारे 6 मारा चौका मारा काही मारा पण तुम्हाला तो फीड करायचा आहे. पहिला चेंडूला सुरुवात काय होती ती अत्यंत महत्वाची असेल. 6 चेंडू 30 धावा. हलक्या शाताने सॉफ्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. मिस्टर संजय चेंडू पर्यंत पोहोचतोय. संजय कुर्ले एक मोठं नाव आहे. जीवाच्या आकांता म्हणताना पाहायला मात्र मिळतील का. एकच धावेवर समाधान. आता धुरा मात्र नक्की दिली गेली ते जितेंद्रकडे आशा अपेक्षा आहे परंतु कुठल्या प्रकारचे पैसे मात्र लगावले जाते म्हणून लालचपुरी बला आहे. तरी सुद्धा सांगतो जितू लागोपाठ 3 6 मारला तर 500 रुपये आहेतच. ओ हो अंध फटका. आणि संजय कुर्लेंच्या बाबतीत म्हणेन मी की चालती बोलती लायब्ररी चालवणारा हा एसटी महामंडळाचा कर्मचारी. बसमध्येही लोकांना वाचण्याची आवड निर्माण करणारा हा धम्म बांधव. डॉट चेंडू पुन्हा पाहायला मिळतोय. मॅच वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मिळेल. अगदी आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर तब्बल 3 चेंडू फेकून दिले गेलेत. अजूनही शेवटचे 3 चेंडू शेष पाहायला मिळतील. अजूनही मॅच ऑन आहे असंच मी मानतोय. राहुल शेलार यांनी जर झेल टिपला गेला तर आदर्श मोहिते यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र आलं गेलंय. पण त्याच्याकडे चेंडू येणं फार मात्र महत्वाचं असेल. न धावणाऱ्या घोड्यावर त्यांनी पैज लावले. धन्यवाद. तिकडे हळदी चालू झाल्या होत्या मैदानात आणि बघूया बाउंड्री गेली तर नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही 2020 वर्ल्ड कप वगैरे किंवा IPL आता चालू आहे. चेअर्स गर्ल्स बघतात. आम्ही गर्ल्स मागवणे योग्य नाही जे धम्माच्या सम्यक उद्देशाने चुकीचं आहे. पण आम्ही चेअर्स अगदी मेल्स मागितले. आता इकडे तुमच्यासाठी खास डान्स करतायत ते बजाव. हे बघा चेअर मेल्स खास नवीन फॉर्म्युला. बगीचा बहुती
बाप केला